पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राहुल सोलापूरकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। राहुल सोलापूरकर यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचं आहे आणि त्यावर पुणे पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, असं मोहोळ यांनी म्हटलंय। प्रवीण दरेकर आणि संजय राऊतांवर सडकून टीका केली। 8 दिवसांपूर्वी राऊतांनी शरद पवार यांच्याबाबत थैथयाट केलेला होता। आता ते शरद पवार यांच्याबाबत कौतुक करतात। राऊतांना फक्त मीडिया स्पेस हवाय म्हणून ते विधान करत असतात, असं दरेकर म्हणाले। सरकारने लाडक्या बहिणींच्या योजनेला कात्री लावली। लाडक्या बहिणीच्या पात्रतेसाठी नियम लावण्यात आलेत आणि त्यामुळे आतापर्यंत 12 लाख बहिणी अपात्र ठरल्यात। छाननीनंतर जवळपास 40 लाखांपर्यंत लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याने सरकारची वर्षाला 2160 कोटींची बचत होणार असल्याची माहिती आहे। 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय आणि यात ज्याने निकषात न बसता योजनेचा लाभ घेतला होता त्यांनी ही योजना सोडून दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेवरून जो शासनाचा नियम आहे त्या प्रकारे छाननी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे। नियमाच्या बाहेर काही चालू नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाचाही रिकव्हरी करण्यात येणार नाही, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय आणि यामध्ये ज्यांनी निकषात न बसता योजनेला लाभ घेतला आहे त्यांनी ही योजना सोडून दिली पाहिजे, असं ते म्हणाले। गणेश मूर्ती साकारताना मूर्तिकारांनीही विचार करायला हवा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। पीओपी गणेश मूर्तींचा मुद्दा यंदा ऐरणीवर आलाय। प्रदूषण होत असल्यानं कोर्टानं पीओपी मूर्तींवर निर्बंध घातले आहेत आणि त्यामुळे आगामी गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींची स्थापना करावी, असं आवाहन करण्यात येतंय आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे। पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयानं घातलेल्या बंदीविरोधात राज्यभरातील गणेश मूर्तिकार आक्रमक झालेत। मुंबईसह राज्यातील गणेश मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक पार पडली आणि न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्धार या बैठकीमध्ये घेण्यात आला। सरकारला याबाबत निर्णय घ्यावे लागणार आहेत, नाहीतर सुपारी ठेवून पूजा करण्याची वेळ येईल, असं माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितलंय। आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोस्टल रोडवरून जोरदार टीका केली आहे। आम्ही आधीच म्हटलेलं होतं, मिंध जिथे हात लावतात तिथे काम रखडतात, खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते। कोस्टल रोडवर केलेलं पॅचवर्क हे त्यांचंच ढळढळीत उदाहरण आहे, असं हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केलं। हाजी अली ते वरळी या कोस्टल रोडला तडे गेल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोस्टल रोड हा गेम चेंजर असा रोड आहे आणि त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांचा कुठलाही अवमान केलेला नाही। काही निर्णय होईल तो आपल्या सगळ्यांच्या समोर येईल, असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलंय। या सगळ्या प्रकरणावर ज्यांना राजकारण करायचं आहे ते राजकारण करतायत, असंही ते म्हणाले। कोर्टाने जी शिक्षा सुनावली त्यामध्ये वरच्या कोर्टात जाण्याची मुभा आहे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी कोकाटेंबाबत दिली आहे। तर राजीनामा घेण्यासाठी एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस पूर्ण करून जावी लागतं, असंही त्यांनी म्हटलंय। अण्णा हजारेंनी माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिलं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्याने त्यांची इमेज वाढते, असं अण्णा हजारेंनी म्हटलंय। जळगाव जिल्हा परिषदेनं 46 कोटी 61 लाखांचा अर्थसंकल्प सादर केलाय। प्रत्येक विभागांच्या मागणीनुसार नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। तर 2025-26 अर्थसंकल्पाचं अंदाजपत्रक आज सादर केलं जाणार आहे। चोपड्यातील उमरटी गावातील जमावानं पोलीस पथकावर हल्ला केला होता। त्यात एका पोलीस नायिकाचं अपहरण करून आरोपीला सोडवण्यासाठी धमकी देण्यात आली होती। देशी कट्टे तस्करी प्रकरणी हे पोलीस आरोपींच्या शोधात आले होते। दरम्यान पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। सोलापुरात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनेच्या वतीनं बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करावा, तातडीनं नोकर भरती करावी, अशा मागण्यांसाठी सोलापुरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। भिवंडीत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। मात्र या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे। या कार्यक्रमात शेकडो स्टॉल्स लावण्यात आलेत, मात्र त्याला अल्प प्रतिसाद पाहायला मिळतोय। अक्कलकोटमध्ये भूमिगत ड्रेनेज योजनेच्या कामासाठी 168 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून हा निधी मिळालाय। शहरात एकूण 76 किलोमीटर पाईपलाईन होणार असून त्यापैकी 14 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय। योजनेमुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे।
सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने नागरिकांच्या पाण्याचा तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटलाय। आतापर्यंत सर्वत्र पाणीसाठा मुबलक असून जिल्ह्यातून एकही पाण्याच्या टँकरची मागणी आलेली नाहीये। मात्र ज्या ठिकाणी पाणी टंचाई भासेल त्या ठिकाणी टँकर देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। नाशिकच्या चांदवडजवळ मुंबई आग्रा महामार्गावर राहुड घाटात दिवसभरात अपघातांची मालिका पाहायला मिळाली। काल संध्याकाळी 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला। यामध्ये 2 लहान मुलांसह एक महिला जखमी झाली आहे। दरम्यान रात्री पुन्हा एका वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने 7 ते 8 वाहनं एकमेकांना धडकली आणि अपघातामध्ये 25 जण जखमी झाले। रावेर तालुक्यातील वाघोदा पुलावर ऊसाचं ट्रॅक्टर नदीत कोसळलाय। चोपडा रस्त्यावर सावखेडा सीम या गावातून ऊस भरून जात असताना ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने थेट नदीत कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये 32 वर्षीय शेतकरी जागीच ठार झालाय तर एक तरुण गंभीर जखमी झालाय। भिवंडीत एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे 35 एटीएम कार्डसह रोख रक्कम जप्त करण्यात आली। या प्रकरणी आरोपींना 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। रेल्वेच्या वेटिंग लिस्टवर तिकीट रद्द होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। लक्षणीय घट झालेली आहे। पश्चिम रेल्वेवर हे प्रमाण 42% घटलंय। गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेनं प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतलाय। पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प सादर झाला। एकूण 6256 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसह एकत्रित असा हा एकूण 9675 कोटींचा अर्थसंकल्प आहे। मालमत्ता कर भरण्यासाठी उल्हासनगर महापालिकेनं अंतिम अभय योजना जाहीर केली आहे। यामध्ये 24 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना मोठी सूट मिळणार आहे। मात्र 6 मार्च पूर्वी कराचा पूर्ण भरणा करणाऱ्या नागरिकांना 100% व्याज आणि दंडमाफीचा लाभ मिळणार आहे, असं महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सांगितलंय। पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्री आणि शिक्षण विभागानं गंभीर दखल घेतली अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। कॉपीमुक्त करण्यासाठी राज्य शासनानं कठोर पावलं उचलली आहेत असं देखील त्यांनी सांगितलंय। कॉपी आणि पेपरफुटीवर कडक कारवाई केली जाईल असं विधान योगेश कदम यांनी केलंय। जे दोषी आहेत त्यांना कडक शासन करणार असून मुख्यमंत्री स्वतः याबाबत गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षेतील गट अ आणि गट ब वर्गातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्यात। एकूण 498 नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केलंय। राज्यात टीईटी पास न झालेले हजारो शिक्षक असल्याचा आरोप भाजप प्रशांत बंब यांनी केलेला आहे। आतापर्यंत 2500 शिक्षकांची माहिती मिळालेली आहे आणि सरकारनं दोषी शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे। 2019 पर्यंत शिक्षकांना टीईटी परीक्षा पास करणं अनिवार्य होतं। मात्र अनेक शिक्षक टीईटी परीक्षा पास न होता शासकीय सेवेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। माथेरानमध्ये ई-रिक्षा परवाना वाटपासंबंधित वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांच्या अहवालातील सत्यतेवर महाराष्ट्र सरकारनंच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल हा पूर्णतः बरोबर असू शकत नाही असा दावा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी केलाय आणि त्यावर राज्याचे अधिकारी दबावाखाली असतील, न्यायपालिका नव्हे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे।